टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ढोकळा. तर सर्वात आधी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे, ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. नंतर एक हिरवी मिरची, 6 चमचे साखर घालणार आहोत. दोन चमचे लिंबाचा रस, हे काढून टाकायचं आहे. आता याच चमच्याने आपण 6 चमचे तेल घालूया. मिक्सरला बारीक फिरून घेऊया. आता आपलं हे मिश्रण असं तयार झालं आहे. यात आपण याच वाटीने 1 वाटी पाणी घालूया आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेऊया. तर हे आपण असं बॅटर तयार करून घेतलं आहे. हे बॅटर आपण काढून घेऊया. तर यामध्ये आपण 1 इनोचं पूर्ण पाकिट घालणार आहोत. पटकन मिक्स करून घेऊया. सफेद झालेला आहे. गॅस लावला आहे 20 मिनिटासाठी. 20 मिनिटानंतर आपण हे पाहूया. हे कुकरची शिट्टी आपण काढायची आहे. कुकरची शिट्टी आपण काढून ठेवली आहे. 20 मिनिटानंतर पाहूया आपण. मी चेक करूया शिजला आहे का. अरे हातच शिजला आहे, काहीच चिटकत नाही चमच्याला, पूर्णपणे शिजला आहे. थंड झाला की काढायचा. फोडणी आपण ह्याच्यावर टाकायची आहे. हा आपला तयार आहे स्पॉन्जी ढोकळा. मस्त मऊ स्पॉन्जी झाला आहे. मला वाटलं बिघडला, पण व्यवस्थित झाला आहे. मग ह्यावर आपण फोडणी टाकूया. तयार आहे ढोकळा. असा ढोकळा एकदा नक्की ट्राय करा. तर असा होईल ढोकळा.